सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 16 डिसेंबर 2025 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। जिल्हा ड्रग माफियांच्या विखळ्यात, चिरीमिरीसाठी अवैध धंद्यांवर पोलिसांचे दुर्लक्ष। सातारा जिल्ह्यात ड्रग माफियांची पाळेमुळे गावागावात वाडी वस्तीवर पोहोचली आहे। हे बामणोली तालुका जावळीतील सावरिया दुर्गम भागात मुंबई क्राईम ब्रँचने शनिवारी पहाटे मेफेड्रॉन एमडी फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटींचे घबाड हस्तगत केले। यावरून जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। नागरिकांची संमती असल्यास तरच स्मार्ट मीटर बसवण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। सामान्य घरगुती नागरिकांची संमती असेल तरच स्मार्ट मीटर बसवण्यात यावा, कोणाच्याही अनुपस्थितीत विना परवानगी स्मार्ट मीटर बसवण्यात येऊ नये अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली आहे। अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते। या सूचनेचे किती पालन केले जाते हे पाहणे आवश्यक आहे। एमआयडीसीत विनापरवाना टॉवरवर कारवाईचा फास, कोट्यवधीचा महसूल बुडाला। विनापरवाना उभारणीच्या टॉवरची चौकशीची मागणी। सातारा एमआयडीसीमध्ये टॉवर उभारण्यासाठी रितसर परवानगी न घेता 8 ठिकाणी टॉवर उभारले गेले आहेत। याची माहिती एमआयडीसीला असून यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही। त्यामुळे 10 वर्षांपासून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे। त्यामुळे अवैधरित्या टॉवर उभारणाऱ्यांवर चौकशी करण्याची मागणी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। तपोवन मधील झाडांसाठी सातारकरांचे रस्त्यावर साखळे आंदोलन, शिवतीर्थ पवई नाका येथे तीव्र निषेध। तपोवन परिसरातील झाडतोडी विरोधात पर्यावरणप्रेमींनी सातारकर रस्त्यावर साखळे आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला। हे आंदोलन शिवतीर्थ पवई नाका येथे पार पडले। तपोवन मधील झाडांचे संरक्षण व्हावे आणि कोणतीही तोड तात्काळ थांबवावी अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या आंदोलनाचे नेतृत्व वृक्षवल्ली फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी केले। यावेळी सुशांत मोरे, शंकर मालवदे काका, सोमनाथ देशमुख, अनिल जाधव, गुलाब बनसोडे, ऍडव्होकेट मंगेश महामुलकर, संदीप माने, राजेंद्र राजपूत, राजेंद्र शिंदे, अर्जुन राठोड, राजेंद्र होटकर, महादेव तिकुंडे, राजेंद्र गायकवाड आदी पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दलित अत्याचार प्रकरणी रिपाईचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। अतुल बिसेयास न्याय द्या, उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी। दलित युवक अतुल शंकर बिसेयास जातीय देशातून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, तसेच मयताच्या कुटुंबाला शासनाने न्याय द्यावा या प्रमुख मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मोर्चा दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांवर शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला। दक्षता व नियंत्रण समितीकडील अत्याचार विषयक प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा, जिल्हाधिकारी संतोष पाटील। जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीकडील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या पोलीस तपासासाठी प्रलंबित असलेल्या न्यायालयाकडून निर्णय देण्यात आले। निर्णय प्रलंबित असलेल्या तसेच पीडितांच्या अर्थसाहित्याच्या प्रलंबित असणाऱ्या प्रकरणाचा तातडीने निपटारा करण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या। सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे आढावा बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी ते बोलत होते। शाहूपुरी येथील मैदानात युवकाचा संशयास्पद मृत्यू। शाहूपुरी परिसरात मोकळ्या मैदानाजवळ मनोज कुमार वय सध्या राहणार करंज सातारा, मूळ राहणार छत्तीसगड याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। ही घटना दिनांक 13 डिसेंबर रोजी उघडकीस आली। मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही। याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे। कराडच्या एसटीचे टायमिंग वारंवार चुकते आणि विद्यार्थ्यांचे गणित फसते। कधी डिझेलचा तुटवडा तर कधी नारदुष्टीचे कारण। गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज। विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळण्यासाठी वेळेवर शाळा महाविद्यालयात पोहोचण्याचे काम एसटी करते। मात्र कराड बस स्थानकातील एसटीचे अनेक गावातील वेळापत्रक सध्या अधूनमधून कोलमडत आहे। याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थ्यांना करावा लागत आहे। परिवहन मंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने एसटी बस उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे। मात्र जिल्ह्यातील एसटी प्रशासन त्याला केराची टोपली दाखवत आहे। वळसे तालुका सातारा येथे दुग्गल जातीच्या म्हशी चोरीला। वळसे तालुका सातारा येथील संभाजी पांडुरंग कदम वय 74 यांच्या जनावरांच्या गोट्यांमधून 1,40,000 दुग्गल जातीच्या 2 म्हशी तसेच म्हशीची रेडी अज्ञात चोरट्याने धरून नेली आहे। ही घटना दिनांक 13 ते 14 डिसेंबर दरम्यान घडली। गोरा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यात आली आहे। बैलगाडी शर्यतीची धडक, वृद्धाचा मृत्यू। खटाव तालुका खटाव गावच्या हद्दीतील शिवारात बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी गेलेल्या मनोहर किसन पवार वय 66 राहणार खटाव तालुका खटाव यांना बैलगाडीची धडक बसल्याने त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला। मेड इन सातारा बॅग। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।